हे गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग लव यू. गुड मॉर्निंग. सो आम्ही चाललो आहोत आमच्या गावी कोकणात आणि वाजलेले आहे सकाळचे 5. सो जास्त वेळ न घेता आपण आता निघूया आणि लेट्स सी आपली रोड ट्रिप कशी होते. अँड येस, भेटू लवकरच. आता फटाफट आम्ही सगळं सामान गाडीत ठेवतो. हो ना भेटू. चला पिऊ. हॅलो, से हॅलो. चाललो आम्ही गावाला. ए अरे पटकन, लिफ्ट आली आहे. हो भेटू गावी जाऊ. मत्ते मत्ते जागे गावी. कोण येतो गावी? कोण येतो? मी गावी येतो. सो 5 वाजता आम्ही निघणार आहोत. ऍक्च्युली मी 4 वाजता निघणार होतो, पण निघता 5 वाजले आहे. आणि बघू किती वाजेपर्यंत आम्ही पोचतो ते, आणि दाखवू तुम्हाला कशी असणार आमची रोड ट्रिप. आणि किती पावसाळा आहे आता कोकणात आणि किती मजा येणार आहे. लिंबू कुठे आहे? लिंबू अभिच्या बॅगेमध्ये शनी. सो हॅलो गाईज, आता आम्ही बोटणीला पोचलोय. आता बघू पुढचा प्रवास कसा होतो. आतापर्यंत प्रवास चांगला आहे, ट्रॅफिक नाही आहे, काय नाही आहे, रस्ते पण चांगले आहेत. आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय. कुठलं रेस्टॉरंट? फूड कोर्ट आहे, महाराजा फूड कोर्ट, माईस फूड कोर्ट आहे सॉरी. तिथे थांबलोय, चहा वगैरे पिऊया, नंतर बघूया पुढचा प्रवास कसा होतो. तुम्हाला अपडेट देत राहील. ऍक्च्युली आम्ही इथे ब्रेकफास्ट नाही केला, फक्त कॉफी घेतली आणि बघूया नेक्स्ट लोकेशनला थांबून थोडा ब्रेकफास्ट करूया. आता एवढं काही भूक लागलेली नाही आहे. तिकडे बाबूचा पण मग प्रिपेअर करता येईल असं काहीतरी लोकेशन बघून थांबू. सो येस, भेटूच लगेच थोड्या वेळातच. चलो. सो हे गाईज, आता आम्ही चाललो आहे पाण्याची टाकी बंद करायला. ॲक्च्युली ते गावात मोठी पाण्याची टाकी आहे वरती. मग ती आम्ही जातो, पाणी पहिले घालून मोटरने विहिरीतून तिथे चढवतो, नंतर बंद करायला जायचं. आता तेच चालू आहे. मग दाखवतो कसा रोड आहे. ही बघा घरं आता बंद आहेत, ती फक्त गणपती, शिमग्याला, दिवाळीत. आणि आमचं घर इथे खाली. मग नंतर होम टूर ॲक्च्युली दिलेला आहे. हे बघा असं एवढं चढण तुम्ही पण बघू शकता. एवढं जंगलातून जायला लागतं. सगळ्यात वरच्या घराला टाकी आहे, तुम्हाला दाखवतो ती पण टाकी. आता आम्ही आलो आहे पाणी टाकी येत आहे, तर ही तुम्ही टाकी बघू शकता. एवढी मोठी टाकी आहे गावातली. तर आता सिटीत चालला आहे टाकी, कारण संपलेली, त्यांनी पाणी सोडलेलं अर्धा 1 पाऊण तास झाला आहे. तर ही टाकी बंद करणार, परत तेवढं खाली जाणार आणि विहिरीतून परत मोटरने पाणी चढवणार. मग ते अर्धा 1 तास ठेवणार. तुम्हाला अजून पण दाखवतो बांबूची झाडं. इकडे गावातली लोक म्हणजे विकायला कापतात वगैरे. आणि मग संडेचं मार्केट असेल किंवा सॅटर्डेचं मार्केट असेल तिथे जाऊन विकतात. मग तुम्हाला दाखवतो. हे ॲक्च्युली तो रस्ता आहे टाकीच्या इथे जायचा. तुम्हाला सगळं झाडाझुडपी झालं. आता कोणी येत नाही इथे सध्या. आम्ही आलो इथे गावी, ते काम होतं आमचं म्हणून इथे गावी. अरे बाबा, सरकायचे रस्ते. आणि तुम्ही बघू शकता ही बांबूची झाडं आहेत आणि तेच बांबू साठवून ठेवले इथे. लागलेले बांबू ते लागलेले बांबूची झाडं बघा. समोर पण आहे झाडेवाले. विदाऊट इन्व्हेस्टमेंट कमाई आहे गावातल्यांची. कोणी लावून ठेवलं असेल माहीत नाही, किंवा हे आपोआप येतात. कोण लावतात का सध्या? हे 1 टाइम लावावं लागतं, एकच टाइम लावतात. आणि हे मी ऐकलंय की एक बांबू काहीतरी 50-60 रुपयाला विकला जातो. तर तुम्ही बघू शकता किती बांबू आहेत गावात. त्यांना तेवढीच मजा. आता तुम्ही बघू शकता किती स्टीप आहे हा रस्ता. मला वरती दाखवतो. तरी कधी उतरा नाही इथे.
10-12 घरं आहेत, ती पण सध्या सगळी बंद आहेत. एक 2-3च घरं आहेत त्याच्यामध्ये म्हणजे लोकं राहतात फक्त. ही घरं फक्त आता तुम्हाला मे महिन्यात भरलेली दिसतील, गणपतीत भरलेली दिसतील आणि शिमग्याला. शिमग्याला पण भरपूर गर्दी असते. आणि गणपतीत तर घरोघरी कोकणात तुम्हाला माहिती आहे गणपती किती जोराने सण साजरा केला जातो. आता आपण भेटूया डायरेक्ट विहिरीच्या इथे. मला विहिरीचा पण रस्ता दाखवतो. कुठे आहे विहीर, किती मोठी आहे, सगळं दाखवतो. हा बघा हा रस्ता आहे आणि इकडनं विहिरीचा आमचा रस्ता आहे. सगळे झाडे झुडपं त्यामधून जायचं आहे. त्यामधून दाखवतो आणि सिद्धू चाललाय पुढे पुढे. मग त्यालाच माहिती आहे काय बटन कुठलं काय चालू करायचं आहे. आणि त्यांचीच विहीर आहे. सगळं हसरायला होतं इथे. सावकाश सावकाश चालायचं पावसात. पावसात हाच प्रॉब्लेम आहे. शेतातून जायचं म्हणजे पाणी सोडायचं, परत वरच्या टाकीत चढवायचं, परत सोडायचं. म्हणजे हा प्रॉब्लेम काय हे खालती उतरणीवरती आणि टाकी एकदम वरती. आता मला एकदम वाईट येतो. आता हे बघा एवढं हिरवं हिरवं नुसती गवत, नुसतं गवत. ॲक्च्युली रान झालं आहे. भेंडीची झाडं इथे लावलेली आहेत. तिथे पण कुठली ती झाडं लावली आहेत. तिथे पण रोपं लावली आहेत. आणि हे सगळं जंगल 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 झालं. आम्ही मे महिन्यात येतो तेव्हा हे काहीच नसतं. हे पूर्ण क्लीन असतं, पूर्ण क्लीन. ते पूर्ण सपतं. आता सगळी रान एकदम गवत झालेलं आहे. त्याला कधी आता बघू गणपतीनंतर ते सगळं काढायला लागेल परत. म्हणजे रस्ता क्लीन होईल. आणि ही आमची विहीर आहे. या विहिरीतूनच पाणी वरच्या टाकीत जातं आणि मग तिकडनं सगळ्यांच्या घराघरी आम्ही सोडतो. म्हणजे जो कोण असेल तो सोडतो. ज्याला पाणी पाहिजे तेव्हा तो येतो आणि सोडतो. काय विहीर बा किती मोठी आहे. पाणी भरपूर आहे रे. आणि हा मोटर पंप हाऊस आहे. त्यातून आम्ही सोडतो पाणी. म्हणजे इकडनं चालू केलं की या पाईपातून पाणी आपोआप वरच्या टाकीत जातो. किती वाजले बघ. फुल प्रेशरने पाणी जातं काय वरती. मोटर आहे ना आतमध्ये. हे बघ एवढी मोठी मोटर आहे. आपण बघू शकता हा पंप हाऊस आहे. एवढा मोठा एवढी मोठी मोटर आहे. त्या मोटरवरून पाणी वरच्या टाकीत जातं. आणि विहिरीचं पाणी बघा आणि गोड पाणी आहे एकदम. आणि पूर्ण भरलेली आहे विहीर, पूर्ण भरलेली आहे. थोडीशीच खाली ती पण भरेल आता थोडा पाऊस पडला की. आणि हे पूर्ण अशी जागा आहे. तिथे विहीर आहे. तिथे पण ॲक्च्युली एक विहीर आहे पण ती बंद झालेली आहे. तर ती ऑपरेट आम्ही वापरत नाही. बघा पूर्ण जंगल आहे जंगल. तुम्हाला बोललो ना गावात फक्त 10 ते 11 घरं आहेत. ते पण आता सध्या बंद आहेत. 2-3 घरांमध्ये फक्त लोक आहेत बस. आणि आम्ही लोक आलो गावी म्हणजे कार्य म्हणून आलो आहे. ठीक आहे भेटूया नंतर मग.